पाहुयात विस्तृत बातम्या। सांगली महापालिकेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाई विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक संघटनांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला। महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण काढण्यात येत असल्याचा आरोप करत कारवाईच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात गाळेधारक, हमाल यांच्यासह हातगाडी चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहरातल्या 100 फुटी विश्रामबाग चौक आणि स्टँड रोडवरील अतिक्रमण नुकतेच महापालिकेकडून काढण्यात आले, मात्र हे बेकायदेशीररित्या काढण्यात आले असून आधी पुनर्वसन करावं अशी मागणी करत महापालिका आयुक्तांच्या कारभाराच्या निषेधार्थ भाजपाचे नेते पृथ्वीराज पवारांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। आणि थोडं 2 मिनिटं होऊन सोसा, कारण आपल्याला भविष्यात पूर्णपणे उघड्यावरती पडायचं नाही आहे। आजचा हा मोर्चा जो आहे तो आपण आयुक्तांच्या विरोधात कलेक्टर साहेबांना तक्रार करायसाठी आलोय आणि त्यांनी केलेल्या कारवाईची चौकशी करायसाठी आपण त्यांना सांगणार आहोत। हा सत्यम गांधीच्या कारवाईतलं सत्य किती आणि असत्य किती याची चौकशी झाली पाहिजे, यासाठी आपण इथं आलेलो आहे। क्या हरकत नाही। हा सत्यम गांधी जी परवाची कारवाई झाली त्याच्यावर जरा महत्व सगळ्यात पहिलं लक्षात घ्या। जी खोकी त्यांनी काढली त्या खोक्यांना लायसन्स होतं, त्या खोक्यांना पाणी होतं, लाईट होती, त्यांची फी भरली घेऊन जात होती, घरपट्टी भरत होते, एवढं सगळं तर होतं। पण त्याच्यापेक्षा आणखीन एक महत्वाची गोष्ट की ही NA प्लॉट मधली खोकी होती, म्हणजे रस्त्यावरची खोकी नव्हती, महापालिकेच्या ओपन स्पेस मधली नव्हती, ही कुठल्याही प्रकारची अनाधिकृत खोकी नव्हती, तर ही ओपन स्पेस मधली नसून NA प्लॉट मधली खोकी होती, प्रायव्हेट प्लॉट मधली होती। इथं येऊन जर का आयुक्त खोकी काढतात तर तो सगळ्यात मोठा आपल्यावरती कुऱ्हाड घातलेली आहे। मग जर का एवढं कायदेशीर असणाऱ्या लोकांवर कुऱ्हाड घालतात तर मग इतरांचं, आपण रस्त्यावर असणाऱ्यांचं इतरांचं काय? म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, आज त्या जागेमध्ये रेल्वे म्हणते माझी जागा आहे, पवार म्हणतो माझी जागा आहे, तानोडे म्हणतो माझी जागा आहे आणि पटवर्धन म्हणतात माझी जागा आहे। यामध्ये महापालिकेचा कुठंच अधिकार नव्हता। मग त्यांनी आपल्याला नोटीस कशी काय दिली? बरं, नोटीस दिला ती 24 तासाचीच दिली, पण शनिवार रविवार बघूनच का दिली? तेव्हा अण्णा तुम्ही म्हणताय तसं किंवा रत्नाकर दादा म्हणतात तसं ही 100% कुणाच तरी सुपारी घेऊन फोडलेली कारवाई आहे, लक्षात ठेवा। 100% कुणाचं सुपारी घेतली आहे। मला माहिती आहे, मी माहिती काढायला लागलोय, तिथं कुठला बिल्डर तडजोड करायला लागलाय मला माहिती आहे, कुठल्या महापालिकेच्या अधिकाऱ्याची तिथं 2 मधले तिथं इमारत आहेत मला माहिती आहे, कोण मंत्रालयात बसून तिथं पिना मारायला लागले, फोन करायला लागले हे तुम्हाला माहिती आहे। वेळ आल्यानंतर या सगळ्यांना उघडं पाडल्याशिवाय सोडणार नाही, आपण लक्षात ठेवा। आणि रेल्वे जर का म्हणत असेल की तिथं जर का आमची जागा आहे तर रेल्वेचा ट्रॅक त्या RCT मॉल खाली गेलाय, पहिला त्याला डोजर लावून मग आमच्या दारात हे रेल्वेला सांगलंय आमचं। आता सगळ्यात महत्वाचं, हा आयुक्त ह्याचा सांगलीचा 7-12 ह्याच्या नावावर केल्यासारखं वागायला लागलाय। कुठेही जा, कसंही वाग। आणि जे 8 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी आपल्याकडं मतदार राजा म्हणून मतं मागायला लोक आली होती, त्यातला एक जण सुद्धा धडस करण्यात झालाय। या आयुक्तांनी नगरसेवकांना म्हणे दम दिलाय, तुम्ही जर का माझ्या आडवं आला तर मी तुमच्यावर कारवाई करणार, तुमचं नगरसेवक पद रद्द करणार। मी आयुक्तांना सांगतो, आयुक्त तुम्ही IAS आहात, म्हणजे कलेक्टर लेवलची तुमची परीक्षा दिलेली आहात आणि संविधानाप्रमाणे हा कायदा चालतो। या संविधानामध्ये सगळ्यात जर का ताकदवान कोण असेल तर ते लोकांनी निवडून दिलेलं सभागृह असते। त्यामुळे 78च्या 78 नगरसेवकांना मी सांगतो, तुम्ही जर का आमचा हा प्रश्न तुमच्या महासभेमध्ये लावला नाही तर जसं तुम्ही आमच्या दारात मतं मागायला आला होता तसं तुम्हाला पोटाला एक घास खाऊन देणार नाही, त्यासाठी तुमच्या दारात उभारणार, लक्षात ठेवा। आता आयुक्तांचं करायचं काय? आयुक्तांचं तर आपल्याला टोकास लावायचंच आहे, पण ह्या आयुक्तांना आपल्याला कायदेशीर बेकायदेशीर सगळ्या गोष्टी मांडायच्या आहेत। मी म्हणतो की आयुक्त साहेब, आम्ही आज गांधीगिरीच्या मार्गाने इथं आलोय, पण लक्षात ठेवा आमची सुरुवात कुठनं झाली आहे? क्रांतिसिंह नाना पाटलांच्या स्मारकापासून चालू झाली आहे। त्यामुळं आमच्या रक्तामध्ये क्रांती सुद्धा तेवढीच भरलेली आहे, लक्षात ठेवा। आयुक्त म्हणतात तुम्ही मेलं तर चालल, आयुक्त साहेब उलट आव्हान तुम्हाला करतो, मरण पत्करू पण तुला सोडणार नाही, लक्षात ठेव। तो वेळ आली तर त्या आयर्विनच्या पुलावर उड्या मारेल, नाहीतर तुमची नरजी घोटीन, पण तुम्हाला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा। आज हा जो मोर्चा आहे
या मोर्चामध्ये कुठलाही पक्ष नाही, कोणीही पदाधिकारी कुठल्या पक्षाचा नाही. हा फक्त आणि फक्त कष्टकऱ्यांचा मोर्चा आहे. यामध्ये कोकीवाले आहेत, भाजीवाले आहेत, माथाडी बांधव आहेत, फास्टफूडवाले आहेत, सगळे आहेत. आयुक्त साहेब आणि तिथं जे 78 नगरसेवक बसतात त्यांना सगळ्यांना माझं सांगणं आहे, आणि या प्रशासनाला सुद्धा, क्रांतिसिंहांनी एक सेना बांधली होती. त्या सेनेचं नाव होतं प्रति सरकार म्हणून होतं, म्हणजे इंग्रजांच्या विरोधात त्यांनी स्वतःचं सरकार चालवलं होतं. त्या सरकारमध्ये त्यांची एक सेना होती. त्या सेनेचं नाव होतं तुफान सेना. येत्या 19 तारखेपर्यंत गुढीपाडवा आहे. या गुढीपाडव्यापर्यंत आमच्या कष्टकऱ्यांची सुद्धा तुफान सेना बांधलीच आहे. आणि ह्या तुफान सेनेमध्ये आज फक्त आम्ही भाजीवाले, फास्टफूडवाले, हातगाडीवाले, खोकीवाले, माथाडी बांधव आहेत, पानपट्टीवाले